नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर विनोद मोटे. आज आपण शिक्षण म्हणजे काय? व्हॉट इज एज्युकेशन या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी असेल किंवा तुम्ही असेल जवळपास वयाचे 25 वर्ष आपण शिक्षणासाठी खर्ची घालतो आयुष्यातले. मग त्या शिक्षणाचा नेमका अर्थ काय आहे? आपण जे पहिलीपासून 12वी पर्यंत, 12वी नंतर सायन्स ग्रॅज्युएट म्हणजे सायन्स असेल, आर्ट असेल किंवा कॉमर्स असेल, यामध्ये पदवीधर होतो आणि नंतर कुठेतरी नोकरी करतो किंवा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा कन्सल्टंट म्हणून असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. पण ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या आयुष्यातले 25 वर्ष खर्ची घातलेले असतात, त्या शिक्षण या 3 अक्षरी शब्दाचा अर्थ नेमका आम्हाला समजलाय का? आम्ही शिक्षण म्हणजे काय हे समजून घेतलंय का कधी किंवा घेणार आहोत का? मग याच शिक्षणाचा नेमका अर्थ काय आहे? या विषयावर मी आज एक छोटासा हा माझा प्रयत्न आहे. मग एज्युकेशन म्हणजे काय? तर महात्मा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, की शिक्षण म्हणजे इ व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे शिक्षण. स्वामी विवेकानंद म्हणले होते, की व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे शिक्षण. म्हणजे आपलं जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, व्यक्त व्यक्तिमत्व विकास म्हणजे शिक्षण. म्हणजे शिक्षणाचा अर्थ एवढा साधा आणि सोपा आहे. तो दिसतो तेवढा सोपा नाही. कारण आयुष्यामधली सर्वात मोठी गोष्ट जर कोणती असेल प्रत्येकाच्या, तर ती आहे व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं. आणि ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला आहे, अशाच व्यक्तीला आपण सुशिक्षित असं म्हणू शकतो. बाकीच्यांना काय म्हणायचं आता हाही प्रश्न आपल्यापुढं असायला पाहिजे. पण आपण या गोष्टींवर चर्चा करणार नाही आहोत. पण या लेक्चरचं म्हणजे या व्हिडिओचं आपलं ध्येय हे सकारात्मक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण यावरती आज बोलणार आहोत. म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आहे. मग या शिक्षणाच्या व्याख्यामध्ये महात्मा गांधींनी असं सांगितलं, की पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज अ चेंज इन द पर्सनॅलिटी ऑफ अ पर्सन. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. पण याच्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची एक समग्र आणि परिपूर्ण अशी व्याख्या केलेली आहे. ज्या व्याख्याला बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, की एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन which brings new change in the personality of person. But when म्हणजे महात्मा गांधींनी जी व्याख्या केली होती, एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स चेंज इन द पर्सनॅलिटी ऑफ पर्सन. म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. पण बाबासाहेब आंबेडकरांनी याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगितलेली आहे आणि कदाचित त्या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं नाही. शिक्षणाचा खरा अर्थ आपण समजून घेत आहोत की नाही आहोत, हाही आपल्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे मित्रांनो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी ऑफ पर्सन. बट when university teaches that type of job which is held in the society आणि सोसायटी डू दॅट टाइप ऑफ जॉब विच इज टीचेस इन द युनिव्हर्सिटी. म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. पण ज्यावेळी शाळेमध्ये जे शिकवलं जातं
किंवा जे वर्गात जे शिकवलं जातं ते समाजामध्ये घडतं आणि समाजामध्ये जे घडतं ते वर्गात शिकवलं जातं त्याला म्हणायचं शिक्षण. आणि आज आपलं जर शिक्षण बघितलं, तर वर्गामध्ये शिकवलं जातं, की एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. म्हणजे सर्व प्राणीमात्रावर दया करा. एक गाढव रस्त्यामध्ये तहानलेलं असतं आणि एकनाथ महाराज हे काशीवरून येत असतात. काशीवरून ते आपलं पवित्र जल घेऊन आलेलं असतात आणि त्यांना दिसतं, की रस्त्यावर एक गाढव तहानलेने व्याकुळलेला आहे आणि त्याला पाण्याची गरज आहे. तर संत एकनाथ महाराजांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. याचा अर्थ संत एकनाथ महाराजांना प्राणीमात्रांवर दया करा म्हणजे प्रत्येक प्राण्यांमध्ये म्हणजे माणुसकीचा धर्म त्यांनी निभावण्याचं काम केलं म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आणि त्यांना त्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी हा विचार केला नाही की आपण एवढ्या लांबून आणलेलं पाणी त्या गाढवाला कसं पाजायचं. कारण ज्या माणसाला ज्याची गरज असते त्याला त्यांनी ते देणं किंवा एखादा व्यक्ती कुठल्या गोष्टीमुळं व्याकुळलेला असेल तर त्याला ती गोष्ट देणं हा आपला मानवतेचा धर्म आपल्याला शिकवतो. पण वर्गामध्ये असं शिकवलं जातं आणि घरी आई आपल्या लेकराला सांगते, की तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही. तुझा डब्बा तू खायचा, तुझा डब्बा दुसऱ्याला कोणाला द्यायचा नाही. आणि आपल्याला सांगितलेलं असतं, की सर्वजण सांगायत मिळून मिसळून एकोप्यानं राहायचं. म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मग हे जे आपल्या शिक्षणामधलं जे हा जो विरोधाभास आहे, की शाळेत शिकवलं जातं, सर्व धर्म समभाव आणि समाजामध्ये जे घडलं जातं, धर्माधर्मातले वाद असतील, जाती-जातीमध्ये ध्रुवीकरणाचं काम असेल, हे आपण आता मागच्या काही काळात ह्या गोष्टी बघितल्या असतील. तर ह्या कॉन्ट्रोव्हर्सीजचा अर्थ काय? त्यामुळे प्रत्येक या भारतीय नागरिकांना, इथल्या प्रत्येक तरुणांनी पहिल्यांदा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून घेतला पाहिजे. त्यांचं शिक्षण किती झालंय यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास किती झाला, हे म्हणजे त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी किती प्रमाणात विकसित केलं आहे, त्यालाच आपण शिक्षण म्हणतो. त्यामुळं आजचं शिक्षण म्हणजे काय मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन which brings new change in the personality of person. But when university teaches that type of job which is held in the society and society do that type of job which is teaches in the university. म्हणजे समाजामध्ये जे घडलं जातं, ते शाळेमध्ये शिकवलं जातं आणि शाळेमध्ये जे शिकवलं जातं किंवा वर्गात जे शिकवलं जातं, ते समाजामध्ये घडतं त्याला शिक्षण म्हणतात. जसं कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, ज्यांनी रयत शिक्षण क्षेत्र रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ते कर्मवीर भाऊराव पाटील असे म्हणतात, की वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर मुलांच्या डोक्यात जे शिल्लक राहतं त्याला शिक्षण म्हणायचं. म्हणजे शिक्षणातून माणसाला समजूतदारपणा आला पाहिजे, शिक्षणातून शहाणपण आलं पाहिजे आणि शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास झाला, तर ते खऱ्या अर्थानं शिक्षण असतं. म्हणून मी आज तुमच्या सर्वांना विनंती करतो, की आपणही या गोष्टीवर चिंतन करावं, की आपण शिकलोत, पण सुशिक्षित झालो आहोत का? धन्यवाद.